मला काहीही विचारू नका, काय करायचं ते करा. डोक्यावर बसायचं नाही. तू कोण जाब विचारणार आहे मला? घरातली सगळीच माणसं खूप चांगली आहेत. हे आणि आईले ते नाही आहेत चांगले. माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये स्वतः पण डवळडवळ करत नाही मी. तुम्ही कोण? पैसे मोजलेत मी तुमच्यासाठी. सुमे, तुम्ही काही काम होतं का? काय काम नसलं तर काय येऊ शकत नाही होय तुझ्याजवळ मी? इतर वेळेची आणि आत्ताची गोष्ट खूप वेगळी आहे. आता मी तुमची बायको नाहीये. पण मी तुला अजूनही बायकोच समजतो. समजणं आणि असणं यात खूप फरक आहे. मला माहितीये तू बी मला अजूनही नवराच समजते. म्हणून तर काल रात्री मला मदत केलीस तू. नाही, म्हणजे मी तुम्हाला तुमची बायको म्हणून मदत केली नाही, फक्त एक माणुसकी म्हणून मदत केली. तेच म्हणतोय मी, म्हणजे माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये अजूनही माणुसकी शिल्लक आहे. असेल. आता त्यासाठीच तुला थँक्यू म्हणावं म्हणून मी खरं तर आलो. कसं म्हणावं काय कळत नाही काय. आयुष्यात कधी कोणाला थँक्यू म्हणलेलं नाही. तूच सांग की मला मार्ग दाखव. नाही नाही, त्याची खरंच काही गरज नाहीये. फक्त पुन्हा असं काही वागू नका. असं म्हणजे कसं? म्हणजे पुन्हा दारू पिऊ नका. नाही, मी सोडा असं नाही सांगणार तुम्हाला, कारण मला माहिती आहे तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुम्ही सोडणार नाही. पण बघा, म्हणजे जमलं तर जरा कमी प्या. कमी कशाला? पुढच्या आठवडाभर सोडली. दारूबंदी सप्ताहच पाळतो पहिल्या बायकोच्या आग्रहा खातर. दिलेला शब्दही पाळा. पाळणार. आठवडाभर दारूला स्पर्श करणार नाही. माझ्यासाठी फळं घेऊन ये. एक काम कर, सफरचंदच आण. मला लय आवडते सफरचंद. चला, आता पहिल्या बायकोच्या हातचं सफरचंद खाणार मी. या, काय काम काढलं? तुमच्या कार्यबाहुल्यामधून तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर मी बोलू का तुमच्याशी? अगं मी काय म्हातारी रिकामी इथं बसली घरात. कामात तुम्ही सगळेजण आहात ग. पण तरीही माझ्याकडे वेळ आहे तुमच्याशी बोलायला. नशीब माझं. मी जे बोलायला आले होते ते बोलू? मी नाही म्हटलं तरी तू ऐकणार आहेस का? नाही. हो, बोल. माझी निवडणुकीची तयारी इतकी जवळ आली असतानाही मला भाऊजी किंवा वाकणीस यांच्याकडून कुठलीही मदत मिळत नाहीये. हे बघ, तू नरसिंहाकडे तिकीट मागायला गेली होतीस, ते दिलं ना त्यांनी. मग आता तुला निवडून पण त्यांनीच आणायचंय का? माझी फजिती पाहण्यासाठी मला तिकीट दिलं होतं का? हे बघ, ते मला काही माहिती नाही. तुझा प्रत्येक हट्ट पुरवायची जबाबदारी नाही घेतली मी या घरात. घरातल्याच माणसाला असं एकटं पाडणं किल्लेदारांना शोभत नाही. ज्या माणसांना घरातल्यांच्या विरुद्ध जाऊन काही करायचं असतं त्यांनी घरातल्या माणसांच्या मदतीची अपेक्षा करू नये. अच्छा, म्हणजे तुम्हीही सगळ्यांशी सहमत आहात तर? इतरांचं मला नाही माहिती. माझं मत मी सांगितलं. मग ठीक आहे, मलाही माझं मत मांडायला नरसिंह भाऊजींकडे जावं लागेल. का? परचू आहे की तुझी मतं ऐकायला? तो तर तुझा प्रचार प्रमुख आहे ना. मी उद्या जर का निवडून आले ना तर आमदारकी नवीन नाही आहे या घराला. गेली 10 वर्षे एक आमदार राहतो या घरात, कदाचित उद्याचा मुख्यमंत्री. तेव्हा आता तू इथून जा, तुझ्या प्रचाराला लाग, जरा घरोघरी हिंड. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. माझं मला कळतं. तुला सगळं कळतंय ना. मग आता हे विचारायला नरसिंहाकडे जाऊ नकोस, नाही तर मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. काय ग जानकी, बोलवलंस मला? काय झालं? बोर होतंय?
नाही, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग सांग ना, काय झालं? तुला आठवते तू मागे एकदा मला ते नूडल्स खायला दिल्या होत्यास? हां हां, आठवलं. आणि ते खाल्ल्यावर तुझा चेहरा कसा झाला होता ना, ते पण आठवलं. पण काय ग, आता काय आठवलं तुला ते? मला त्या खाव्याशा वाटतायत. हा? काय? हो, म्हणजे माझ्या आत्ताच असं लक्षात येत आहे की त्या तेव्हा काही एवढ्या वाईट लागल्या नव्हत्या, चांगल्या होत्या की. जानकी, काय बोलतेस तू? नाही म्हणजे तुला हवं असेल तर मी सांगते पांडू दादांना, ते देतील करून. पण जानकी, तुला नूडल्स खावायचे वाटतायत? आवडत नसताना सुद्धा? हा. जानकी, अगं, मला माहिती होतं तू असंच करणार म्हणून मी तुला सांगत नव्हते. आता का मला जेव्हा डोहाळे लागले होते तेव्हा सगळे हसत होते ना माझ्यावर. आता मी सगळ्यांना सांगणार जानकीला डोहाळे लागले. अगं, असं काय, मी फक्त तुला सांगितलं ना. मग काय, मी सांगणार. आणि आत्या आजीला तर मी पहिले जाऊन सांगणार. अगं, असं काय करते, नको ना. नाही अमृता, अगं नको ना. अगं, अमृता, अगं. काय झालं आतेबाई? काय महत्वाचं काम काढलंस आणि बोलावून घेतलंयस मला? अरे काम असं नाही, किती दिवसात निवांतपणे भेटलोच नाही होत आपण. निवांतपणे बोलण्यासाठी भेटण्यासाठी वेळ आहे कुठे? बर, प्रचाराची तयारी कशी काय चालू आहे? थोडा उशीरच झालाय, पण समाधानकारक आहे असं म्हणावं लागेल. मला वाटतं नरसिंहा, एक महत्वाची गोष्ट तू विसरतोयस. विसरतही असेन, पण मग आठवण करून दे. तू आता एका महत्वाच्या कामाला लागतोयस. मला वाटतं तू भवानी माईला भेटून ये. तिच्या आशीर्वादाची आपल्याला खूप गरज आहे आता. आतेबाई, मला नाही वाटत ते इतकं महत्वाचं आहे. तुझ्या मनात काय आहे ते मला माहिती नाही, पण माझ्यासाठी तरी भेटून ये. आतेबाई, तुझ्यासाठी काय वाटेल ते करू, पण भवानी माई नको. नरसिंहा, जेव्हा तुझी परिस्थिती वाईट होती तेव्हा या भवानी माईचा सल्ला हीच तुझी संजीवनी होती. तू मागच्या वेळेला तिला भेटलास, त्याच्यानंतर तुझं जानकीशी लग्न झालं आणि त्यानंतर अनेक जीवघेण्या प्रसंगातून तुझी सुटका झाली. ती भवानी माईमुळेच. मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? तिला भेटून ये रे. रमावती असं किती लांब आहे? ठीक आहे, उद्याच निघतो. बाबा, हे भवानी माई काय प्रकरण आहे? भवानी माई म्हणजे ती गावाबाहेरची चेटकीण आहे तीच ना? तुला कोणी सांगितलं ती चेटकीण आहे म्हणून? कोणी सांगायला कशाला हवं? लहानपणापासून मी हेच तर ऐकत आले. बाळा, भवानी माई ही गावाबाहेर राहून देवाची भक्ती करणारी बाई आहे. असेल, पण तिचा तुमच्याशी काय संबंध आहे? कारण आत्या आजीला तुमच्याशी त्या बाईबद्दल बोलताना मी ऐकलंय. म्हणजे तू ऐकलंस? नाही, पण तुमच्या आणि जानकीच्या लग्नाबद्दल बोलत होती एवढं नक्की. काय ते मी नीट नाही ऐकलं? पण हे बघा अमृता,
अगं निवडणुका जवळ आल्या आहेत आणि कुठली गोष्ट मी आत्याबाईंच्या सल्ल्याशिवाय करत नाही, त्यामुळे त्याचबद्दल काहीतरी. बाबा तुम्ही काही लपवत नाही आहात ना माझ्यापासून? कधी काही लपवलंय मी? तुझ्यापासून तर नाहीच नाही. तरीही अजूनही मला असं वाटतंय की काहीतरी असं आहे जे तुम्ही मला सांगत नाही. आता मी तुला त्या दिवशी सांगितलं, आज पुन्हा सांगतोय. तू फक्त तुझा आणि तुझ्या बाळाचा विचार कर. बाबा गेले काही दिवस प्रत्येक जण मला हेच सांगतोय. कारण तेच आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे. घरात तुम्हा प्रत्येकाचं काही ना काही चालू असताना मी दुसरीकडे बसून माझ्या फायद्या तोट्याचा विचार करायचा कसं शक्य आहे बाबा? हे तुला करावंच लागेल, कारण हे फायद्या तोट्याचं गणितच तुझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे. आणि हो, माझ्याशी बोललीस तोपर्यंत ठीक आहे, पण कृपया भवानी माईचा विषय जानकीशी बोलू नकोस. मला हे सगळं माहिती आहे, पण अमृता, निदान थोडे दिवस तरी तुझे हे सगळे विचार बाजूला ठेव आणि फक्त स्वतःची आणि जानकीची काळजी घे. जातो आता. जानकी, उद्या रमावतीला जाणार आहे मी. उद्या अचानक का? हा, म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांची मीटिंग आहे, त्यामुळे जावं लागेल. बरं, मग मी पण येऊ तुमच्या बरोबर उद्या? तू कशाला? कशाला म्हणजे मी काय तुमच्या कामाच्या मध्ये नाही येणार. मला आईकडे सोडा आणि तुम्ही जा तुमचं काम करायला. नाही, मला नाही जमणार. का? मी आईला नको भेटू? अगं, मला तसं म्हणायचं नव्हतं, फक्त सारखा सारखा प्रवास बरा नाही तुला. का? येते ना मी, मला काही नाही होते, मी एकदम ठीक आहे. मला आईला भेटायचं आहे. मागच्या वेळेला आईशी बोलणंच नाही झालं, एकदम घाईघाईत परत यावं लागलं. येते ना मी. हे बघ जानकी, गेल्या वेळेसारखंच याही वेळी झालं तर कामाच्या गडबडीत मी लक्ष नाही देऊ शकणार ना. पण मला काय नाही होणार खरंच. माझं ऐकणारच का नाही? पण गुड नाईट. झोपायचंय मला. आज थोडंच झालं जेवण बाबा. का कुठं उरलं नाही ना? नाही, हे बी नाही. हा, नाही बाकी काय नाही. अन्न असं सोडू नये खरकट ताटामध्ये. अन्न म्हणजे कसं पूर्ण ब्रह्म असतंय. हा, तरी पण फुकट मिळाले म्हणून काय माणसानं गिळत राह. बस बाबा, जास्ती मोह नको. नाहीतरी डॉक्टर बी सांगतातच रातचं जास्त जेवत जाऊ नये माणसानं. ऍसिडिटी का काय ते होतंय. आता काय करावं? ताणून द्यावी कुठं तरी. बोडक्या झालं का जेवण? हा, थोडस जेवलं, जास्त नाही. म्हणलं आता कुठं तरी जाऊन झोपावं. आमच्या यांना पाहिलं का? हा? आले नाहीत ना अजून घरी? तू काय झोपेत बिपेत आहेस काय? अगं कवाच आलेत परशु शेठ. आत्ताच जेवलो आम्ही इथं. या काय हात धुवूनच येतोय, अजून वालाच आहे बघ. मग हे कुठे गेले? असतील. हा, बायको बरोबर गप्पा मारत असतील. हा, बोडक्या काय घेतली बितली काय? हा? अरे त्यांची बायको इथं तुझ्या समोर उभं राहून बोलते ना तुझ्याशी.
ए तू नाही ग, पहिली बायको फर्स्ट सुमित्रा, तिच्याबद्दल बोलतोय मी. हा हे जेवण झाल्यावर गप्पा मारत बसणार बायकोशी. काय बोलतोय बोडक्या? का त्याला काय होतंय? ती काय त्यांची बायको नाही होय? अगं तिने सावता आम्हाला जेवायला वाढला. आता मग आता दोघे असतील कुठेतरी एकांतात. बोडक्या तर थोबाडात खाशीला परत तिला त्यांची बायको म्हणालास तर. आता आहे का? बायकोला बायको नाही म्हणायचं तर का बहीण म्हणायचं होय? मी कोण आहे त्यांची? माझ्या गळ्यात सुद्धा डोरलच बांधले ना त्यांनी, का दोरखंड घातलाय? अगं तुम्ही दोघी बी त्यांच्याच बायका. तू बी त्यांच्या नावाचं कुंकू लावते, तशा त्या बी लावतात. तू बी चांगली आहेस, तशा त्या बी चांगल्याच आहेत. काय बाई आहे तुला सांगतो. हा असं प्रेमाने वाढत होती ग. काय चव आहे तिच्या हाताला वा. अगं म्हणजे अन्नपूर्णाच जणू. पोटाच भरलं मग अजून टेकरी येत आहे तुम्हाला. आणि कोण तुला माहितीये का, वर्षू शेटने दारू बी सोडली तिच्या सांगण्यावरनं. काय आहे का? आता हे तुलाच माहित नाही. अगं मी म्हणलं आज जरा बसूया जरा कुठेतरी, तर म्हणले नाही, बायकोच्या सांगण्यावरून 1 आठवडा दारू बंद. ती म्हणली त्यांना घेऊ नका, आणि परशु शेट सारख्या माणसानं दारू सोडावी. म्हणजे काय जादू असते बघ ना बायकोच्या शब्दात. बोडक्या झोप आली होती तुला? आपण चाललोच होतो झोपायला, तू जाडीवलंस मला. बोडक्या गुड नाईट. जानकी येतो मी. माझ्यावर रुसली असशील तर आय एम सॉरी. अहो तुमच्यावर रुसले नव्हते काही, म्हटलं एकदा विचारून बघावं. नेलं तर नेलं. रुसली होती म्हणजे? अगं तिला माझ्यासोबत रमावतीला यायचं होतं. बरं येतो आता, आणि सांभाळून राहा. आणि ज्या कामासाठी चाललाय त्या कामामध्ये यशस्वी होऊन या. या भवानीमाई प्रकरणाचा काहीतरी निकाल लावलाच पाहिजे. कारण कारण ज्या ज्या वेळी त्या बाईचा विषय निघतो त्या त्यावेळी बाबा थोडे अस्वस्थ झाल्यासारखे वाटतात. बाबांचं जानकीशी झालेलं लग्न या गोष्टीशी खरंच त्या बाईचा काही संबंध असेल? ती बागेत वर्तवते म्हणजे नक्की काय करते? काहीतरी भानगड नक्कीच आहे. नरसिंहा, जेव्हा तुझी परिस्थिती वाईट होती तेव्हा या भवानी माईचा सल्ला हीच तुझी संजीवनी होती. तू मागच्या वेळेला तिला भेटलास, त्याच्यानंतर तुझं जानकीशी लग्न झालं, आणि त्यानंतर अनेक जीवघेण्या प्रसंगातून तुझी सुटका झाली. ती भवानी माईमुळेच. माझ्याशी बोललीस तोपर्यंत ठीक आहे, पण कृपया भवानी माईचा विषय जानकीशी बोलू नकोस. जानकी, काय का अमृता? बाबा कुठे आहेत? ते आत्ताच गेलेत रमावतीला. काही काम होतं का त्यांच्याकडे? नाही, खरं तर त्यांच्याकडे नाही, तुझ्याशीच थोडं बोलायचं होतं. बोल ना मग. तुला माहिती आहे बाबा रमावतीला कशासाठी गेलेत? हो, सांगून गेले मला. त्यांची तिकडे कार्यकर्त्यांबरोबर मीटिंग आहे म्हणून गेलेत. रात्रीपर्यंत येतील परत. पण का विचारतेस असं? जानकी, तू आधी मला प्रॉमिस कर, मी तुला जे काही सांगेन ते तू कोणाकडेही बोलणार नाहीस. अमृता, काय झालंय? तू आधी प्रॉमिस तर कर ना, मी सांगते तुला. नाही सांगणार कोणाला, सांग ना. बाबा रमावतीला नाही गेलेत. म्हणजे
रमावतीलाच गेलेत ते, पण कार्यकर्त्यांना भेटायला नाही गेलेत. मग ते भवानी माईकडे गेलेत.